जगातली सर्वात गोड आणि सुंदर काही असेल ना तर ते प्रेम आहे. भगवान कृष्ण को जन्म दिया देवकी ने, देवकी नंदन कहा जाता है, पर पालन पोषण किया माँ यशोदा ने. देवकी का नाम नहीं आता पर यशोदा का नाम हर वक्त आता है. हर गाने में देख यशोदा मैया, मैया यशोदा ये तेरा का नहीं है. देवकी का नाम आता नाही आहे. ते यशोदेचं जे कृष्णावर होतं ना त्याला म्हणतात प्रेम. अरे आईच्या हातात आईचे जे पदर असतो त्या पदराची जी सावली असते, जी आपली माऊली असते, जिचा हात डोक्यावर फिरला ना त्याला म्हणतात रे प्रेम. त्या बापाच्या रखरखत्या हाताने थाड दिशी कानाखाली पडली ना आपण काही चुकीचं केलं की त्या बापाच्या रपाट्यामध्ये सुद्धा असतं प्रेम. अरे मास्तरांनी मारलेल्या छडीमध्येही असतं प्रेम. प्रेमाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. प्रेम ज्याला समजलं त्याला समजलं. प्यार को समझना, जिसको समझना है उसको समझना है. बीवी चिड़चिड़ कर रही है, अपने पे गुस्सा कर रही है, अरे तिच्या त्या चिडण्यामागे सुद्धा एक प्रेम असतं. तिच्या त्या रागवण्यामध्ये सुद्धा प्रेम असतं. ते आपल्याला कळून घ्यायचं असतं पण आपण कळून घेत नाही. आपण तिच्या चिडचिडीला, तिच्या रागाला वेगळंच वळण देतो आणि मग अजून वाद वाढत चालतो. तिच्या त्या रागवण्यावर, तिच्या त्या चिडचिडपणा करण्यावर थोडंसं हसून थोडंसं प्रेम करा रे, मग पहा सगळं काही सुरळीत होते. कृष्ण बलराम थे, भाई भाई थे. आपल्याला पण भाऊ आहे. लहान असेल तर मस्तपैकी त्याचे लाड करायला पाहिजे. काय चाललं तुझं, काय करतो, त्याला कधीतरी बुटं आणून दिली, त्याला चपला आणून दिल्या, त्याला सँडल. आपण काहीतरी खरेदी करायला गेलोय, हम कुछ लेने गए कपड़े, उतने में याद आया यार आपण अपना कॅन्सल, अपने भाई के लिए चलो शर्ट ले लेते. त्या भावाला जर शर्ट घेऊन गेले तर त्याला जो होणारा आनंद आहे त्याच्यात आहे प्रेम. आता आपल्याला जर मोठा भाऊ आहे तर त्या मोठ्या भावासाठी काहीतरी खरेदी केलं, उस बडे भाई केले, याला म्हणतात रे प्रेम. ती आपली बहीण आहे, काहीच कधी मागत नाही, कधीतरी तिला काहीतरी आणून दिलं, पायातलं चाळ आणून दिलं चांदीचं. अरे आहे आयुष्यभर सांगेल रे माझ्या दादाने मला चाळ घेतलं होतं, चाळ. तिला तिच्या नवऱ्याने घेतलेलं सोन्याच्या बांगड्या सुद्धा त्या चांदीच्या चाळापेक्षा एकदम क्षुल्लक वाटेल का, तर भावाने घेऊन दिले चाळ. याला म्हणतात प्रेम. प्रेम समजलं पाहिजे, प्रेम करता आलं पाहिजे, प्रेम दाखवता आलं पाहिजे, प्रेम व्यक्त करता आलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं आपल्या माणसांवर प्रेम जडलं पाहिजे. प्यार बहुत सुंदर चीज है यार, ऊपर वाले ने बनाया हुआ बहुत बड़ा चमत्कार है प्यार. समझ में आना चाहिए. 10 दोस्तों नको, 10 दोस्त मत रखो, एक ही दोस्त करो पर सच्चा करो. हमारी गलती हो गई तो हमें डांटने वाला दोस्त चाहिए यार, वो है प्यार. कृष्ण भगवान का दोस्त था सुदामा, गरीब था, गरीब ब्राह्मण था, पर दोस्ती थी यार. इसे कहते हैं दोस्ती. ये होता है प्यार. 4, 10, 20, 50 सड़क छाप दोस्तों से एक अच्छा दोस्त होना तो यार मजा आ जाता है जिंदगी. मजा होऊन जात रे जीवनात. पण दोस्तासारखा असावं, मित्रासारखा असावं. पाण्यात आणि प्रेमात नेहमीच पडावं, जर आलोच दाटून तर भरपावसात रडावं. ज्यावेळेस आपण प्रेमात ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्यासाठी जेव्हा पाणी येतं ना त्याला म्हणतात प्रेम. आणि आपल्या डोळ्यात ज्यांच्यासाठी पाणी येतंय ना त्या डोळ्यात साठलेल्या माणसांवर आपलं असतं प्रेम, त्याला म्हणतात रे प्रेम. किसी के आंखों में हमारे लिए आंसू है उसे मोहब्बत कहते हैं, और हमारे आंखों में किसी और के लिए आंसू है उसे भी मोहब्बत कहते हैं. प्रेम याला प्रेम म्हणतात. प्रेम देता आलं पाहिजे, प्रेम घेता आलं पाहिजे. मंगेश पाडगावकरांनी खूप छान सांगितलं, प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. याच्या पुढे जाऊन मी म्हणल की प्रेम हे प्रेम असतं, त्याच्या वाटेला जायचं नसतं, गेलेच तर मागं फिरायचं नसतं, नाहीतर ते प्रेमच नसतं. ज्याला प्रेम देता आलं त्याच्यावर जग प्रेम करतं. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या माणसं त्याच्यावर प्रेम करायला लागतात. म्हणून प्रेम देता आलं पाहिजे. प्रेम देता आलं की प्रेम घेता येतं, ते आपोआप येतं. म्हणून ते असा रागीट चेहरा करून उगाच ते आपली हुशारकी करण्यात काही मजा नाही. प्यार मतलब नम्रता, थोडं वागता आलं पाहिजे, झुकता आलं पाहिजे, थोडी माघार घेता आली पाहिजे. माघार घेणं म्हणजे प्रेम. आपलं चुकीचं असलं तरी आपल्या माणसांपुढं आपणच आपलं बरोबर असलं आणि ते आपल्याला चुकीचं म्हणत असली
तर त्यांच्यासाठी आपण स्वतःला म्हणायचं की हा मी चुकलोय, याला म्हणतात प्रेम. चुकी नसतानाही जेव्हा आपण आपल्या माणसांसाठी चूक झाली म्हणून मान्य करतो ना, त्याला म्हणतात प्रेम. आणि इथं तर खरा खेळ होतो. आपली चूक असो किंवा नसो, आपण ती मान्यच करत नाही आपल्या माणसांकडून, आणि मग इथून सगळा खेळ सुरू होतो. म्हणून आपली चूक आहे का की नाहीये हे विसरून जा आणि माफी मागत राहा. मजा आहे. माफी कोणाची मागतोय आपण? आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची तर मागतोय ना, का लोकांची मागतोय, जनावरांची मागतोय, समाजाची मागतोय? नाही ना, आपल्याच माणसावर. मग चला नाही, माफी मागण्यात काय माझा आनंद आहे. तुमचा राग, तुमचा चिडचिडेपणा, तुमचा मीपणा, अहंकार हा घराच्या आतमध्ये कधीच नसावा. घरात असावं फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेम. ओके.